छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेने हादरलं. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तरुणाची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून ज्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न झालं म्हणून तरुणी आनंदात होती. मात्र हा आनंद एक महिनाही टिकला नाही. तरुणीच्या भावानं आणि वडिलांनी तरुणाची हत्या केली. अमित साळुंखे असं हत्या झालेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव. अमितने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमितवर 14 जुलै रोजी चाकू आणि तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. अमित साळुंखे नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या कीर्तिशाही हिने पळून जाऊन लग्न केलं. मुलाच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरानगरमध्ये राहायला आले. मात्र मुलीच्या कुटुंबाने लग्न मान्य केलं नाही. त्याच्यावर 14 जुलै रोजी हल्ला करण्यात आला. अमित पबजी खेळत असताना मित्रांनी त्याला बाहेर बोलवलं. बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकू तलवारीने हल्ला केला आणि अमितचा बळी गेला. पबजी खेळतच तो बाहेर पडला. त्याच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्याने केलेला आरडाओरड त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहे. अंगावर शहारे आणणारा अमितच्या आवाजाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगरमध्येच लहानचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाचा 1 महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमितवर भर चौकात हल्ला झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अमितचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे.